जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 24 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे 10 ते 12 हजार क्रेटची झाली। गावठी टोमॅटो 100 रुपयापासून तर पावणे 200 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 150 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला। एखादं वक्कल पावणे 300 रुपयाला देखील विकलं गेलेलं आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक वाढलेली आहे, परंतु बाजारभाव गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी कमालीचा अस्वस्थ झालेला आहे। सूर्य अक्षरशः आग ओकतोय, टोमॅटोचं फळ लवकर पक्व होतं आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात टोमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये विक्रीला येत आहेत आणि बाजारभाव पडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे। दिनांक 24 मार्च 2026 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक साधारण 10 ते 12 हजार क्रेटची झाली आणि गावठी टोमॅटोला बाजारभाव 100 रुपयापासून तर 180 फार तर 200 रुपयाला एखादं वक्कल गेलं असेल आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे प्रामुख्याने विरांग या व्हरायटीला साधारण 150 पासून तर 200, 250, पावणे 300 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे। सध्या अतिशय कमी बाजारभाव असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झालेला आहे। यंदाचं टोमॅटोचं सीझन शेतकऱ्यांचं आतबट्ट्यामध्ये गेलेलं आहे। नारायणगावची टोमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणी दूरवरचे शेतकरी टोमॅटो विक्रीला येत असतात, परंतु सध्या बाजारभाव डाऊन झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे। टोमॅटोला बाजारभाव लवकर वाढतील अशा प्रकारची अपेक्षा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।